ज्यांनी कोर्स विकत घेतला आहे IBPS पॅटर्न बॅच 3 आदिवासी विकास विभागासाठी, त्यांच्यासाठी हा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. ॲपमध्ये लेक्चर्स कसे बघायचे, PDF नोट्स कुठं भेटतील आणि टेस्ट वगैरे कशा सॉल्व करायच्या. तर तुम्ही एकापेक्षा जास्त कोर्स घेतले असेल तर ते ह्या टाईपमध्ये तुम्हाला दिसेल. आणि फक्त IBPS पॅटर्न बॅच 3 घेतली असेल तर तुमच्यासमोर फक्त एवढं क्लासरूम दिसेल. तर ह्या क्लासरूमवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या टाईपचं विंडो ओपन होईल. ठीक आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त कोर्स घेतले नसेल तर फक्त हीच विंडो ओपन होईल. डायरेक्टली तुम्ही ही विंडो बघू शकता जेव्हा अप्रूव्ड होईल तुमचं त्यावेळेस. बघा इथं काय करायचं आहे. बघा हा जो वरचे ऑप्शन्स आहे हे आपल्यासाठी काही कामाचे नाही, याच्यावरती बघू पण नका. डायरेक्टली बघा लेसन्स, इथं बघा खाली स्क्रोल केल्यावरती तुम्हाला लेसन दिसेल. इथं लेसन्स आहे. तर लेसनमध्ये जो लेसन आहे, आता फर्स्ट लेसन सिम्प्लिफिकेशनचा आहे, तर सिम्प्लिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे व्हिडिओ लगेच दिसतील सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे, त्याचे 2 व्हिडिओ समजा आत्ता. ओके, काही एक्स्ट्रा असेल तर ते खाली ॲड होत राहतील व्हिडिओज. त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यावरती व्हिडिओ ओपन होतील. ओके, तर ह्या टाईपमध्ये व्हिडिओ तिथं चालू होऊन जाईल. माझं नेट थोडं स्लो आहे त्याच्यामुळे. ओके, तो व्हिडिओ चालू झाला बघा. तर ह्या टाईपमध्ये व्हिडिओ तुम्ही बघू शकता. बॅक जायचं, दुसरा पण व्हिडिओ तिथं ह्या टाईपमध्ये ओपन होईल. ओके, तर ह्या टाईपमध्ये तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर हे झालं व्हिडिओ लेसनबद्दल. याच टाईपमध्ये प्रत्येक सेक्शनचं, म्हणजे आता हे सिम्प्लिफिकेशन मॅथसाठी झालं, बाकी तर व्हिडिओज ॲड होत राहतील. ओके, आता याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स PDF वगैरे असेल तर ते बघा इथं वरती सेक्शन बघा, व्हिडिओज सेक्शन आहे, व्हिडिओचं सेक्शन आहे, होमवर्कचं सेक्शन आहे, टेस्टचं सेक्शन आहे आणि डॉक्युमेंटचं सेक्शन आहे. तर प्रत्येक सेक्शनवरती क्लिक करायचं. तर होमवर्क, आता मी होमवर्क ॲड केलेलं आहे, टेस्ट आणि डॉक्युमेंट्स. इथं डॉक्युमेंट्समध्ये बघा सरावासाठी मी काही क्वेश्चन दिले ते तुम्ही बघू शकता. हे फोटोमध्ये आहे आणि एक PDF आहे. ठीक आहे, PDF मध्ये 15 क्वेश्चन आहे आणि हे फोटोच्या स्वरूपात 5 क्वेश्चन मी तुम्हाला दिले, ते तुम्ही बघू शकता आणि ते सॉल्व करू शकता. ह्या टाईपमध्ये ओपन करू शकता आणि ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, इथं PDF आहे. PDF इथं डाउनलोड झाली आणि तुम्ही बुकसारखं आपण असं हे करू शकतो. शिफ्ट केल्यावरती तुम्हाला ते नवीन पेजेस दिसतील. ठीक आहे, ह्या टाईपमध्ये. आता टेस्टचं वगैरे सांगतो मी. आता समजा इथं मराठीतील वाक्यातील चुकीचा भाग, तर इथं लेसन म्हणजे लेक्चर नाही टाकलेलं, लेक्चर आता ॲड नाही केलेलं, नंतर मी लेक्चर ॲड करणारच आहे. तर इथं डॉक्युमेंट टाकले बघा, तर वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. त्या टाईपमध्ये PDF तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. डाउनलोड होईल PDF तिथं बघा. डाउनलोड झाल्यावरती तुम्हाला ती दिसेल. 100% IBPS पॅटर्नप्रमाणे आपण सर्व कोर्स डिझाईन केला आहे बघा. चुकीचा भाग ओळखणे IBPS पॅटर्नमध्ये येतात. त्याच्यानंतर बघा आता टेस्ट, आता इथं फक्त टेस्ट असेल ना तर टेस्ट ही व्हिडिओच्या सेक्शनमध्ये दिसणार नाही, होमवर्कमध्ये दिसणार नाही, टेस्टच्या सेक्शनमध्ये तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे, तर टेस्टच्या सेक्शनवरती क्लिक करा. हे बघा इथं टेस्ट आहे. टेस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते टेस्ट सॉल्व करू शकता. ओके, इथं स्टार्ट बटन आलेलं आहे. स्टार्ट बटनवरती क्लिक केलं तर तुम्हाला टेस्ट सॉल्व होईल. पूर्णपणे 100 मार्कचे 100 क्वेश्चनची टेस्ट आपण डिझाईन केलेली आहे. 120 मिनटं म्हणजे 2 तासासाठी आणि 200 मार्काची. ॲक्युरेट IBPS पॅटर्नप्रमाणे सर्व डिझाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं बघा. एरर डिटेक्शन इंग्लिशचं आहे, नंबर सिरीज, पझलवरती क्वेश्चन मी व्हिडिओ टाकले, व्हिडिओ लेक्चर टाकले, बघू शकता तुम्ही. तर ह्या टाईपमध्ये त्या लेक्चरवरती क्लिक करायचं, ते तुम्हाला ते लेक्चर भेटून जातील. पाहू शकता तिथं होमवर्क, टेस्ट आणि डॉक्युमेंट्स हे टॅब आहेत, ते तुम्ही चेक करायचे. डेली याच्यावरती व्हिडिओज, लेक्चर्स वगैरे ॲड होत राहतील. खाली स्क्रोल करायचं आणि तुम्हाला ते रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ते सर्व भेटत जातील. शनिवारी आपलं लाईव्ह लेक्चर असणार आहे फक्त. ठीक आहे, बाकीचे इतर वेळी तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये स्टडी मटेरियल डेली भेटत राहील इथं. ओके, डे वाईज इथं तुम्हाला सर्व भेटत राहील. कोणाला काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता.